हॅलो. हां सर. हो सर, हो सर. हां, तेच काम चालू आहे सर. हां, 10 लोकांच्या लिस्ट आहेत. हो, त्या लोकांचे अपडेटच घेतो सर. त्यातले काही 5 जणांनी भरलेत सर, व्यवस्थित आहे. जरा त्यातले 4-5 जरा हेच आहेत. हो हो हो. हा सर, घेतोय. त्यांच्या घरी जातोय. हा, घरीच सापडत नाहीये तो. त्याचं घर, हो, त्यांच्या घरच्यांना विचारलं, सांगतात कामाला गेला म्हणून. हो हो. सर सर सर. हो सर. यस सर, यस सर. हो तर काय करणार, घरचे असे सगळे घरी महिला लोक आहेत, त्यांना तर काही बोलू शकत नाही. हो, उद्या ते काय बोलले तर आपण काय करू शकत नाही ना. उद्या ते म्हणतील चौकीत जातो, मग उद्या काय करणार, तुम्ही सांभाळावं लागेल, मग तुम्हाला सांभाळावं लागेल सर ते. हा, परत तुम्ही म्हणाल की असं कसं केलं तू. नाही, उद्या काय झालं तर तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल, ते पोलीस चौकीला वगैरे काय केलं तर सर. मी तर कारण मी माझ्या माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय सर. हो 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 सर. सर सर सर. हा. हो सर. हो हो सर, अगदी मनापासून करतोय सर. हा हा. हो सर. हो हो हो. चालेल चालेल. ओके. हां. यस सर. नमस्कार नमस्कार. कुठे चाललाय? अहो साहेब, कस काय इकडं अचानक? कसं काय म्हणजे, किती दिवस झालं फोन करतोय, एक पण फोन उचले ना. अहो साहेब, ती ह्याच महिन्यात काय झालंय माहितीये का, दसरा बी ह्याच महिन्यात आला, दिवाळी बी ह्याच महिन्यात आली, आणि तुमचा आता हप्ता EMI चा कसा फेडू? माझ्याकडे 1 रुपया राहिला नाही एक पगारातला. EMI जाऊ द्या, 2 EMI जाऊ द्या, 3 EMI, किती आता 4था EMI आला. कधी भरणार तुम्ही हप्ते? अहो, माणसाची कंडिशनच बेकार झाली. सगळा का लाईट बिलाला पैसा जातोय, घर भाड्याला पैसा जातोय. हे हप्त्यानं तर जीवन नको नको केलाय बघा मला. पण कोण भरणार ते हप्ते? उद्या गाडी ओढून न्यायला आले तर काय करणार तुम्ही? नाही नाही, ह्यावड्या महिनाभर तुम्ही साहेब काय करा, समजून घ्या. एवढ्या महिनाभर मी ह्या महिन्याचा आणि पुढच्या महिन्याचा EMI एकदम भरतो, दोन्ही साहेब, महिन्याचा. 4 हप्ते राहिलेत, तरी पण तुम्ही EMI भरत नाही. निरोप दिले कोणाकडे, फोन उचलत नाही. पद्धत असते हो. अहो, तुमचा फोन कोणच्या तोंडानं उचलो, जर माझ्याकडे तुमचा हप्ता भरायलाच पैसे नाहीत. आता काय करायचं? तर हप्त्याचं कसं करणार? नाही, एवढा महिनाभर तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या काहीतरी ऍडजस्ट करा साहेब. आणि ऍडजस्ट नाही, 4 हप्ते बाउन्स झालेत. उद्या गाडी उचलून नेली तर तुझे गाडीचे पैसे पण जातील, तू भरलेले कष्ट पण जाईल. तुला काय करायचंय, आता हे 4था हप्ता आहे, 2 हप्ते भर. मी 2 हप्ते साहेबांना सांगतो आणि जर काहीतरी ऍडजस्ट करतो, आणि परत पुढच्या महिन्यात 2 हप्ते भर. चालेल? हा चालेल साहेब, तुम्ही पण ऍडजस्ट आता करा. तिथून पुढे रेग्युलर भर हप्ते, नाहीतर गाडी ओढून नेली तर परत रडत नको येऊ. समजलं? नाही नाही साहेब, एवढा महिनाभर फक्त तुम्ही दम काढा. ही महिना आणि पुढचा महिना दोन्ही महिन्याचं मी दोन्ही EMI भरून टाकतो. नको नको केलं ह्या EMI न तर. आपण फोन तर उचलत जा कमीत कमी. फोन 4 निरोप दिले 10 जणांकडे, एक पण एखाद्या ऑफिसला येत आहे, साहेब मी भरतो. नाही का नाही, आता उगाच पुढच्या महिन्यात दोन्ही महिन्याचं भरून टाकतो. तुम्ही ना काळजी करू, मी भरतो. काळजी नाही, फक्त नंतर ना तुला हप्ते भरावे लागणार, नाही तर गाडी ओढून नेली जाईल. नाही समजलं नाही, काय? असं काय करू नका, गाडी ओढून न्यायचं काय. लास्टचा तुला मी चान्स देतो. आता मी आलोय म्हणून तू भेटत पण नाही. कोणाला विचारलं तर कुठे गेला, इकडे गेला, तिकडे गेला, पैसे भरायला लागतं, कशाला पळतो? उद्या गाडी ओढून नेली तर? नाही नाही, गाडी नका ओढून नेऊ. मी काही करून काही करून तुमच्या ह्या महिन्याचं पुढच्या ठीक आहे, महिन्याचं ठीक आहे. आता पुढच्या 2 हप्ते महिन्याला. भर, नंतर 2 हप्ते भर पुढच्या महिन्यात. क्लिअर का? रेग्युलर भर जरा, नाही नाही, आणि फोन उचल. चला साहेब, चहा घेऊ, तिकडे बोलू चहा आपण. तर घेऊ रे, पण अहो. हप्ते भर. हो हो, नक्की नक्की, चहा.